सामना शुरू हो जा रहा है। पहली गेंद भावनगर के महादेव, पहले बॉल पर लेग साइड को कर दिया है छक्का। अच्छा स्वागत किया शरद दुबे का महादेव ने। पहली बॉल पर छक्का लगाया, मन बना करा है पहले से महादेव। देखते कितना खड़ा करेंगे अपनी टीम के लिए। हाँ, चतुर गेंदबाजी, अच्छी वापसी शरद की। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही शूरपणा आहे, त्यांनी जे काही केलेलं कर्तृत्व आहे, त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक युद्धामध्ये हर हर महादेव अशी घोषणा केली जाते आणि महादेवने तशा प्रकारे 2 सुंदर असे बेकणे शॉट मारलेले आहेत आणि आपल्या संघाला विजय सुरुवात केलेली आहे. बेहतरीन मॅक्सिमम शॉट ऑन द फायर महादेव. त्यासाठी प्रयत्न आणि सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते, सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. हाय व्होल्टेज मॅच गोथंडी वर्सेस कोथळे. गोथंडी संघाने क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि हर हर महादेव जसं आपण म्हणतो तशी महादेवानं सुरुवात करून दिलेली आहे आपल्या या गोथळे संघाला. सुंदर असा तटवला चेंडू, सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि हा आउट होतो काय, नाही आउट, कारण बॅकअप त्यांनी परत घेतलेला आहे. सुंदर असं त्यांनी रिटर्न घेतलेला आहे. कधी कधी आयुष्यामध्ये आपल्याला जात असताना सुद्धा युटर्न घ्यावा लागतो, कधी कधी माघार घ्यावं लागते, कारण एखादी मोठी शिकार करायची असेल तर सिंह 4 पाऊल मागे घेतो आणि नंतर झेप घेतो. सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह, मॅक्सिमम शॉट आणि ह्या शॉटची आठवण करून देतोय आपल्या भारतीय संघाचा ओपनर बॅट्समन. ओव्हर झालेली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, स्ट्रेट ड्राईव्हचा शॉट स्पेशलिस्ट बॅट्समन. गोखळे संघाच्या 17 धावा झालेल्या आहेत. एक ओव्हर 17 धावा मिळवलेल्या आहेत. शरद बॉलर होता. गुरुनाथ जाधव बॉलिंग साठी आलेले आहेत गोतंडी संघाकडून. अतिशय खतरनाक बॉलर, एक्सपिरियन्सचा भांडार आहे. बघूया आता या बॉलवरती षटकार, चौकार का विकेट पाहायला मिळते. सुंदर असं ऍटमॉस्फिअर या ग्राउंड वरती लाभलेलं आहे. गुलाबी हवा, आमचे दादा गायकवाड मित्र आहेत, म्हणतायत गुलाबी हवा झाली पाहिजे. मॅक्सिमम शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेण्यामध्ये गोतंडी संघाने रोखलेला आहे. गोतंडी संघाने एका धावेवरती त्या बॉलवरती रोखलेलं आहे. आता बघूया गोकुळी संघ काय करतो पुढच्या चेंडूवरती. महादेव शांत आहेत, महादेवाला राग येऊन देऊ नका. तिसरा डोळा उघडला तर सगळं फिरत शॉट जातात. सुंदर असा चेंडू, गुरुनाथ सुंदर असे नावाजलेले इंदापूर तालुक्यातले बॉलर गोतंडी संघाचे आहेत. ते एक्सपिरियन्स भांडार ज्यांना म्हटलं जातं. आणि इथं आपल्याला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये काही धावसंख्या आली असेल, परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी रोखलेलं आहे.
सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटीला कडा लागून एक धाव मिळवण्यामध्ये कोकणी संघाला यश मिळालेलं आहे. सुंदर असा थ्रो आणि गुरूचं कौतुक करल तेवढं कमी आहे. कारण अशा या कमी षटकांच्या धावसंख्येमध्ये प्रत्येक बॉलवरती 1 रन येते. ठीक आहे, एका रनाने काय होत नाही. आणि आता बघूया, महादेव आलेले आहेत. महादेवने शॉट मारलेला आहे. फिल्डर त्या दिशेने धावतोय, परंतु 2 धावा निश्चित मिळतील. आणि गुरूने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चार चेंडू झालेले आहेत. गुरु बॉलिंग करतायत, परंतु स्टंपच्या मागे त्यांनी चेंडू अडवला. तो जर अडवला नसता तर अजून एक धाव वाढली असती. बघूया आता काय होतंय. वाईट चेंडू ठीक आहे, असू द्या. होत असतं, एखादा वाईट गेला ओव्हर मध्ये म्हणजे काय फरक पडत नाही, पण त्या दुसऱ्या बॉलवरती 6 गेल्यावर फरक खूप पडतोय. कमी षटकांचा खेळ आहे. एक वाईट गेला तरी काय अडचण नाही, पण एक षटकार नका जाऊन देऊ, असं बॉलरचं गणित आहे. गुरुने खरंच आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी गोलंदाजी गुरुकडून आपल्याला पाहायला मिळते. गोतोंडी गावचा सुंदर असा लेग बायची 1 रन मिळालेले आहे गोखळे संघाला. बघूया आता अमित काय करतो शेवटचा चेंडू. अमित सुंदर असा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु हा व्हाईट बॉल दिलेला आहे आणि अंपायरने सुंदर असं अंपायरिंग केलेलं आहे. थोडस वातावरण चांगलं झालंय, परंतु आता थोडीशी बॅट तळपायला पाहिजे. सुंदर अशी फिल्डिंग आणि हा कॅच झाला असता तर डेल स्टेनची आठवण करून दिली असती या कॅचने. अतिशय सुप्रसिद्ध असा गोलंदाज डेल स्टेन आणि आरसीबी संघामध्ये त्याने अतिशय चांगल्या प्रकारे काही काळ गोलंदाजी केली. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हर झालेले आहेत. स्कोर कार्ड सांगावे. 24 धावसंख्या झालेली आहे गोकुळ संघाची. 2 ओव्हर 24. सकाळपासून आपण जे सामने पाहतोय ते टेनिस क्रिकेट लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती देखील आपल्याला पाहायला मिळतील. आपण घरी बसून देखील हे सामने पाहू शकता. या ठिकाणी टेनिस क्रिकेट लाईव्ह युट्यूब चॅनलचे सर्व सन्माननीय दीक्षांत माघाडे सर या ठिकाणी सकाळपासून उपस्थित आहेत आणि खूप व्यवस्थितरित्या त्यांनी आपलं काम पार पाडलेलं आहे. कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीनं दीक्षांत माघाडे आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सुंदर असं सामन्यांचं नियोजन इथं पाहायला मिळतंय. भगवानराव भरणे प्रतिष्ठान आयोजित क्रीडा महोत्सव, कला महोत्सव, विविध स्पर्धांचे आयोजन इथं करण्यात आलेलं आहे. शिवराज कांबळे शिवराज कांबळे बॉलिंग साठी आलेले आहेत आणि महादेवांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे गोकुळी संघाला. सुंदर असा देखना शॉट कव्हरडायच्या दिशेने महादेव यांनी मारलेला आहे आणि गोकुळी संघामध्ये धावसंख्येमध्ये वाढ होते. अतिशय सुंदर अशी बॅटिंग करतायत. मगापासून आपल्याला पाहायला मिळते की सुंदर अशी बॅटिंग लाईनअप त्यांनी दाखवून दिलेली आहे. कोणतीही विकेट जाऊ दिली नाही आणि स्कोर कार्ड हलतं ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे खेळ जर झाला तर निश्चितच धावसंख्या 70 ते 80 रन्स होऊ शकते. गोतोंडी संघाची गरुडे अतिशय चांगल्या पद्धतीची ओव्हर जी आहे ती केली होती. बघूया शिवराज काय करतायत. सूरज सुंदर असा तटवलेला चेंडू. फिल्डर त्या दिशेने धाव घेतात. बघूया सुंदर असं क्षेत्ररक्षण
आणि 2 धावेवरच समाधान मानावं लागते महादेवला आणि त्यांच्या संघाला, गोकुळी संघाला. सुंदर असा चेंडू आणि अपील केलेलं आहे. सुंदर असा महादेवांनी तटवलेला चेंडू आहे. बघूया वारा आहे. वाऱ्यामुळे बॉल अलीकडे येऊ शकतो. आलेला आहे. 2 धावेवरच समाधान त्यांना मानावं लागते. सुमित यांनी महादेवांना जकडून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळते. स्कोर कार्ड स्लो गतीने धावतोय, परंतु प्रत्येक बॉलवरती, प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या ही चालू आहे. रन आउटचा चान्स होता, परंतु अजूनही एक धावेमध्ये वाढ होते. या ओव्हर मधला लास्ट चेंडू आहे आणि 33 धावसंख्या झालेली आहे गोकुळी संघाची. तिसरी ओव्हर आहे. बघूया आता काय होतंय लास्ट चेंडू वरती. सुंदर असा मारलेला चेंडू बॉलर कॉटन बोल्ट साठी जात आहेत आणि हा कॅच सुटलेला आहे. ड्रॉप कॅच. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 34 झालेली आहे. 3 ओव्हर 34 गोकुळी संघाची धावसंख्या झालेली आहे. बघूया आता पुढचे 12 चेंडू राहिलेले आहेत. त्या 12 चेंडू मध्ये 30 धावा मिळत आहेत, 40 का 50 मिळत आहेत. कारण शेवटचे 12 चेंडू मध्ये अतिशय महत्वाचे असे चेंडू असतात. आणि अशा प्रकारे सुंदर असं वातावरण झालेलं आहे. ऊन काय लागत नाही. त्यामुळे थोडीफार एनर्जी टिकून आहे बॅट्समन मध्ये आणि थोडा तोडफोड कार्यक्रम करावा लागेल. गुरु सुंदर असा चेंडू पहिलाच बॉल डॉट चेंडू फिरवण्याच्या माध्यमातून पडलेला आहे आणि सुंदर असा बॉलर गोतोंडीचा आहे. आणि सकाळपासून आपण पाहतो की 4-5 सामने असे झालेत की त्यामध्ये हाय व्होल्टेज सामने झालेले आहेत. असा कुठलाही सामना नाही की वन साइड मॅच झालेली आहे. बघूया आता गुरु काय करतोय. कमाल. बॅट्समनने सुंदर असा चटवलेला चेंडू, क्षेत्ररक्षण सुंदर असं एका धावेवरच समाधान मानावं लागेल आणि स्ट्राईकला आलेला आहे तो महादेव. मगाशी आपल्याला पाहायला मिळेल की पहिल्या षटकामध्ये 2 खणखणीत षटकार मारलेला प्लेयर अजून ग्राउंड वरती आहे आणि शेवटचे काही 12 चेंडू आहेत त्याच्यामधले आता 3 चेंडू झालेले आहेत आणि त्या राहिलेल्या बाकीच्या 3 चेंडू मध्ये काय कमाल पाहायला मिळते ते बघूयात. विकेट गोलंदाज. सन्माननीय सत्यशोधक परिवर्तन केंद्राचे संस्थापक प्रवर्तक तुमचे मार्गदर्शक समर्थ बोराटे सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या वतीनं सर आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी सकाळपासूनच क्रीडा प्रेमी कैलासवासी भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सन्मान्य आबासमाव भरणे सकाळपासून या ठिकाणी सामने पाहण्यासाठी बसलेले आहेत. ज्यावरून कळतं की मामांचं क्रिकेट प्रेम ते आतोनात आहे. लवकरात लवकर सामना चालू ठेवा.
35 धावसंख्या झालेली आहे. सुंदर असं तटवलेला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय आणि या चेंडूवरती 2 धावा घेत आहेत. चौथी ओव्हर माझ्या मते चालू असेल. चौथ्या ओव्हर मधले 4 चेंडू झालेले आहेत आणि 34 धावसंख्या झालेली आहे. गुरुने अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केलेली आहे. मगापासून आपण पाहतोय. बघूया आता पुढच्या चेंडूवरती गुरु मला असं वाटतंय की विकेट घेईल. सुंदर असा देखना शॉट परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू गेलेला आहे आणि फिल्डरने सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चौथ्या ओव्हर मधील लास्ट चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे आणि बघूया आता काय कमाल होते. वाईड असा चेंडू आणि सकाळी जिंकलेले श्रीगणेश ज्या टीम कडून झालं होतं प्रगती फाईट क्लब अंथरुणे त्यांनी देखील हजर राहायचे. दुसरी टीम लासूरने, तिसरी लुमेवाडी या संघाने आणि चौथी टीम आहे सनसर या संघांनी इथं उपस्थित राहायचंय कारण आता साखळी पद्धतीचे सामने सुरू होणार आहेत थोड्याच वेळामध्ये म्हणजे 5 मिनिटांमध्ये. सुंदर असं शॉट आणि एक धाव करण्याचा प्रयत्न घेण्याचा प्रयत्न आणि ती घेतलेली आहे आणि संघाची धावसंख्या 40 धावसंख्या झालेली आहे. आतमध्ये बंद पड. आतापर्यंत जे सामने खेळले गेले होते त्या सामन्यामध्ये जी कोणती टीम विजय झाली होती त्या सर्व खेळाडूंना, त्या संघाच्या सर्व संघनायकांना आताचा नो बॉल आहे, फ्री हिट आहे. त्या सर्व संघनायकांना माझी विनंती असेल कृपया आपण माईकशी संपर्क साधावा. जी कोणती टीम सकाळपासून खेळून जिंकली होती त्या संघातील कर्णधारांना माझी विनंती असेल कृपया आपण माईकशी संपर्क साधा. आताचा वाईट चेंडू आहे. फ्री हिट कंटिन्यू झालेले आहे आणि शेवटचं षटक घेऊन आलेला आहे शरीफ शेख. सुंदर असा तटवलेला चेंडू आणि ड्राय शॉट त्याच्यावरती बघूया किती धावसंख्या मिळते. 2 धावसंख्या मिळण्याची शक्यता आणि मिळालेली आहे. सुंदर आणि अतिशय देखणा शॉट इथं आपल्याला पाहायला मिळालेला. बघूया आता पुढच्या चेंडूवरती काय धमाल करतोय गोकुळीचा बॅट्समन. सुंदर असा फटका आणि मॅक्सिमम 6. दिल लहान पण कीर्ती महान इथं आपल्याला पाहायला मिळतंय. हॅलो 50 धावसंख्या पूर्ण झालेल्या आहेत गोकुळी संघाच्या. प्रगती फाईट क्लब अंथरुणे, लासूरने, सनसर, लुमेवाडी आणि या सर्व टीमचे कॅप्टन 2 मिनिटाच्या आत पवेलियन मध्ये आले पाहिजेत कारण पुढचे साखळी पद्धतीचा होणारा सामना आहे आणि त्यासाठी लवकरात लवकर कॅप्टन्सने यायचंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जास्त गर्दी झालेली आहे, थोडस साईडला जावं.
कारण पवेलियन मध्ये जास्त गर्दी झाल्यावर थोडं अवघड होईल. सुंदर असा बॉल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घेऊ द्या, तो मारतोय चांगला. सुंदर असा तटवलेला चेंडू. एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न बघूया यशस्वी होतोय का. आणि दुसरी ही धाव घेण्यामध्ये यश मिळालेलं आहे. 1 टू 1 टू बहुत बढिया फरक होत आहे. म्हणजे खूप मोठा फरक असतो 1 टू 1 टू रन चालू ठेवणं सुद्धा. क्रिकेट खेळाची खरी गंमत तर त्यातच आहे. सुंदर असा देखना शॉट. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आठवण करून देतोय. अतिशय यंगेस्ट प्लेयर. बिग हिट, बिग मॅक्सिमम शॉट. गोली का सूरज चव्हाण शॉट. पाहायला मिळत. मूर्ती लहान आणि कीर्ती महान. हॅलो. सुंदर असा मारलेला चेंडू. कॅच नाही घेतला पण निश्चित 2 धावसंख्या घेणार. 3 घेतले तरी काय अडचण नाही. शेवटचा चेंडू आहे. असू द्या, 2 धावा झालेल्या आहेत आणि ओव्हर समाप्त झालेले आहेत. एक शॉर्ट रन आहे. एक मिनिट. 62 धावसंख्या झालेली आहे आणि गोतंडी संघाला जिंकण्यासाठी 63 रन्स करायचे. आमचे परम मित्र सोनू भैया यांचं देखील या ठिकाणी स्वागत. आता मला वाटते सगळ्या पद्धतीचे सामने मगाशी जे काही झाले होते त्याच्यामध्ये विनर टीमच्या जे काही चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या पडतायत. बघूया आता कोणाची मॅच कोणावर लागते आणि भिडत कशी होते. हाय व्होल्टेज मॅचेस आता इथं आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हॅलो. हेलो. अभी ये मैचेस जो चालू है अच्छा बहुत ही जबरदस्त मैचेस सभी हमारे दर्शकों को देखने को मिल रही है. इससे पहले भी इसी ग्राउंड पर ये सब कुछ नहीं था, इतनी सुविधाएं नहीं थी. तब भी हम, मेरे ख्याल से मैं इसी ग्राउंड पे मैचेस खेला करता था. वो वक्त और था, ये वक्त और है. उस वक्त इसी ग्राउंड पे बहुत बड़ी-बड़ी मैचेस हुआ करती थी. उस वक्त मेरे ख्याल से डॉक्टर अभी नहीं है यहाँ पे, विलास डॉक्टर. 11,000 रुपए का पहला बख्शिश था. उस वक्त भी बहुत भारी मैचेस हुई थी और वक्त ना जाया करी. कोई भी टीम सेंटिंग लावून घ्या. वक्त का ख्याल रखे सिर्फ. हेलो. अमर बोराटे सर भी मेरे सामने बैठे. सारे पहले जो मेरे साथ क्रिकेट खेलते थे वो भी सभी यहाँ पर है. अब बॉलर जब भी बॉल फेंकना है, बैट्समैन 6 मारता है, दूसरा भी 6 लगाता है. बैट्समैन अपने जल्दी भेजिए अंदर. लेकिन मेरे ख्याल से अमर सर, मैं ये बहुत वक्त से एक साथ क्रिकेट खेला, लेकिन मुझे याद है, मेरी बॉलिंग बहुत तेज थी.
बहुत बॉलिंग की रफ्तार तेज थी, लेकिन मुझे मेरी जिंदगी में अंथुरणे आणि लुमेवाडी टॉस करण्यासाठी ताबडतोब या. अंथुरणे लुमेवाडी टॉस करण्यासाठी या. हेलो. मेरे ख्याल से जब भी मैं बॉलिंग करता था, मुझे याद है, मुझे किसी भी बैट्समैन ने किसी भी ग्राउंड पे कभी षटकार नहीं मारा. वाह शाबाश. कभी भी षटकार नहीं मारा. और जिसने भी मारने की कोशिश की, दूसरी बॉल पर उसकी विकेट गिर जाती थी. टॉस हो रहा है यहाँ पे. लुमेवाड़ी वर्सेस अंथुरणे. लुमेवाड़ी वर्सेस अंथोनी का टॉस हो चुका है. नितिन सर ने हमारे टॉस किया है. अंथुरणे ने टॉस जीता है. और अपना डिसीजन ले लो जल्दी से. अंथुरणे वर्सेस लुमेवाड़ी, दोनों टीम ने अपना एक एक मैच जीतकर दूसरा सामना होगा दोनों टीमों का. अंथुरणे वर्सेस लुमेवाड़ी. आपास मामा को क्रिकेट बहुत पसंद थी. पहले से भी वो हमारे दर्शक है, आज भी हमारे दर्शक है. उन्होंने हमें बहुत क्रिकेट की वजह से प्यार मिला उनसे. उन्होंने हमें क्रिकेट क्रिकेट देखते देखते उनसे हमें बहुत प्यार मिला. आज भी हम जब भी क्रिकेट के मैचेस होते हैं, तो कहीं ना कहीं तो आपस में हम दिखते हैं. आज भी है और सुबह से है. उनकी क्रिकेट के प्रति लगन जो है वो बहुत काबिले तारीफ है. उन्होंने बहुत सारी मैचेस इसी ग्राउंड पे देखी थी. इसके पहले से भी जो मैचेस हुई थी, मेरे ख्याल से बाजार तले वहां पे इंदापुर और बारामती का जो मैच हुआ था, सबको याद रहेगा. मेरे ख्याल से 20 ओवर में 16 रन बने थे इंदापुर के, और बारामती ने 17 रन बनाए थे 20 ओवर में. इतना फाइट मैच जिंदगी में पहली बार हम सभी लोगों ने देखा. शुरू हो जा रहा है. और हम वही अपेक्षा रखते हैं इस मैच में कि हरनी कलेक्शन के मेरे दोस्त, मेरे अजीज बापू गायकवाड़ जी यहाँ पे आए. उनका भी तहे दिल से हम स्वागत करते हैं. बापू गायकवाड़ जी, आपका स्वागत है. पहली गेंद को सम्मान दिया, एक रन चुरा लिया. और ये बहुत ही खूबसूरत बॉल खेल दिया है ऑन साइड पर. वहां पर फील्डर मौजूद, सिर्फ एक ही रन मिलेगा, क्योंकि तेज गति से गेंद जो है वो बाउंड्री लाइन के पास चली गई. वहां पर फील्डर मौजूद. शरद और शरीफ तो बल्लेबाज कोतंडी के. और मुन्ना मुन्ना की ये बॉल बहुत ही अच्छी बीट कर गए बैट्समैन को. कोई रन नहीं बना. ये डॉट बॉल जीत के लिए चाहिए गोतौंडी टीम को. 63 रन. मुन्ना मुन्ना का बॉलिंग मार्क जो है काफी, जितना लंबा होना चाहिए, जितनी तेज गति से डाल रहे उतना तो नहीं है. लेकिन मुन्ना की अगली गेंद उनके सामने खड़े बैट्समैन ऑफ साइड को खेल दिया. वहां पर फील्डर मौजूद है. एक रन दौड़ के दोनों बैट्समैन ने पूरी कर ली, और रन आउट का कोई चांस नहीं. दोनों बल्लेबाज अपने अपने क्रीज में मौजूद. एक ही रन मिलेगा. एक रन के साथ बढ़ता हुआ गोतोंडी का स्कोर पहुंचा है 3 रन पर, बिना किसी नुकसान के. पहली ओवर में 3 रन. बहुत ही अच्छी मैचेस इससे पहले भी इसी ग्राउंड पे हुई थी, लेकिन इतनी सुविधाएं नहीं थी. फिर एक बार मुन्ना अपने बॉलिंग मार्क पर दौड़ते हुए उनके सामने खड़े बल्लेबाज, ये गेंद मुन्ना की बाउंस करने की कोशिश की, बीट हो गए, और हल्का सा बाहरी किनारा, बल्ले का गेंद को लगा आउट.
और इसी के साथ गोतौंडी टीम का पहला विकेट गिरता हुआ स्कोर बचा, बिल्कुल स्कोर बहुत ही कम है। स्कोर तो अभी शुरुआत ही हुई है, सिर्फ 3 रन पे गोतौंडी ने एक विकेट गंवा चुका है। गोतौंडी एक विकेट के नुकसान पर पहली ओवर में 3 रन, मुन्ना की तारीफ करनी पड़ेगी। रफ्तार तो तेज नहीं, लेकिन बल्लेबाज को बीट करने में वो कामयाब हो गए और एक विकेट चटका चुके। पहली ओवर की 5वीं बॉल पर एक विकेट ले लिया और ये इस ओवर का आखिरी बॉल। मुन्ना अपने बॉलिंग मार्ग पर दौड़ते हुए उनके सामने बैट्समैन, ये बॉल बहुत ही अच्छी नीची उठाकर खेलने की कोशिश नहीं की, थोड़ा सा सावधानी बरतने की कोशिश की, रन आउट का चांस हो सकता है, लेकिन अपने क्रीज पर मौजूद बैट्समैन काफी, दोनों बैट्समैनों के बीच तालमेल अच्छा होना चाहिए। जब भी एक रन चुराना हो तो दोनों बैट्समैनों के बीच जो तालमेल है वो अच्छा होना ही चाहिए, क्योंकि एक एक रन बहुत ही महत्वपूर्ण होता है। और इस ओवर की समाप्ति के बाद इस ओवर में सिर्फ 3 विकेट देकर एक विकेट जो है वो मुन्ना ने चटका लिया है। अपने अपने टीम के लिए बहुत ही अच्छी बॉलिंग। मेरे ख्याल से आज सुबह से जितनी भी ओवर्स हुई है, जितनी भी बॉल फेंकी गई है, जिन जिन टीमों ने और जिस जिस बॉलर ने, सबसे कम वो रन देने वाला वो ओवर यही साबित होगा कि एक विकेट लेकर सिर्फ 3 रन देना तक नामुमकिन था, लेकिन मुन्ना ने ये मुमकिन कर दिखाया। अगले बॉलर है किरण। शरद स्ट्राइक पर है, शरद और बॉलिंग लेकर अगला बॉल लेकर आए हैं किरण। किरण का बॉलिंग मार्क काफी तेज शायद गेंद डालेंगे, काफी तेज रफ्तार से एक गेंद डाली हुई, उठाकर खेलने की कोशिश, फिर भी ये डॉट बॉल बहुत महंगी साबित हो सकती है आगे चलकर, क्योंकि स्कोर तो बहुत बड़ा है। 5 ही ओवर है, दूसरा ओवर चालू है, 6 गेंदें हो चुकी है। 23 गेंदों में 60 रन बनानी है गोतौंडी टीम को जीत के लिए। समझदारी से और काफी तेज रफ्तार से रन बनानी होगी गोतौंडी टीम को, और इसी वजह से ये मैच हाई वोल्टेज हो सकता है, क्योंकि पहले ही ओवर में एक विकेट गंवा चुके हैं और 3 ही रन मिले। अगली गेंद किरण के सामने शरद, शरद के लिए उठाकर खेलने की कोशिश, फिर एक बार बीट, अच्छा अच्छी लाइन थी बॉल की, लेकिन टाइमिंग जो है वो टाइमिंग होना बहुत जरूरी है अच्छे शॉट के लिए, वो टाइमिंग मिस कर गए और इसकी वजह से सिर्फ एक ही रन मिला गोतौंडी टीम को। अच्छी बॉलिंग का प्रदर्शन जो है वो हो रहा है यहाँ पे, जबकि सबसे निचला स्कोर पहली ओवर में जो है वो यही था। इसके पहले का ओवर, फिर एक बार आगे जाकर खेलने की कोशिश, फिर भी बहुत ही बेहतरीन लाइन और लेंथ, वो समझते हैं बल्लेबाज आगे जाकर क्या करेगा। यही समझदारी बल्लेबाज की, सोच कर गेंदबाज जो है बॉल डालता है और यही फायदा होता है कि आगे चलकर मैच कौन जीतेगा। 2 बॉल डॉट्स, फिर एक बार किरण, ये बॉल शरद के लिए और एक रफ्तार की वजह से ये नो बॉल। रफ्तार को कंट्रोल नहीं कर पाए, रफ्तार बढ़ाने की कोशिश, तेज गेंद डालने की कोशिश और नो बॉल। ये इस टूर्नामेंट का दूसरा नहीं, पहला ही नो बॉल रहेगा, शायद पहला ही नो बॉल है। मैं भी इसी तेज रफ्तार से बॉल डालता था इससे पहले भी, फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर दौड़ते हुए फिर एक बार उठा दिया ऑफ साइड में, अच्छी शॉट, लेकिन उतनी ताकत नहीं। गेंदबाज अच्छी बॉल डालते हैं, फील्डर की भी उतनी कोशिश, और मेरे ख्याल से बॉल रोक दिया बाउंड्री लाइन पर, और इस बॉल पर मिले 3 रन। अच्छी तालमेल बना ली है दोनों बल्लेबाजों ने, अच्छी लाइन और अच्छी लेंथ से। मेरे ख्याल से सुबह से यही वो हो रहा है कि अच्छी लाइन और अच्छी लेंथ की बॉलिंग जो है देखने को मिल रही है। किरण फिर एक बार तेज रफ्तार से गेंद डालते हुए, किरण की ये बॉल, फिर एक बार उठाकर फेंक दिया, बॉल गया सीमा के बाहर, 6 रन। बेहतरीन शॉट, बेहतरीन टाइमिंग। गेंदबाज का अगर हौसला तोड़ना है तो
किसी भी बॉल पर अगर बड़ा शॉट लगे तो हौसला टूट जाता है। फिर एक बार किरण उसके सामने दूसरा छक्का दिया, बल्लेबाज ने गेंदबाज को तोड़ दिया और 6 रन। इस ओवर में 17 रन बटोर चुके आखिरी 2 बॉल पर लगातार 2 छक्के लगा के। बल्लेबाज ने पहली जो 4 गेंदें थी उस पे संयम रखा, समझा तेज गेंद है, रफ्तार तेज है, हवा की दिशा क्या है, लाइन लेंथ क्या है, लेकिन आखिरी 2 बॉल पर बल्लेबाज ने गेंदबाज का जो हौसला था वो चूर चूर करके रख दिया और तोड़ दिया। आखिर मनोबल जो है वो तोड़ दिया। पहली बॉल पे आखिरी जो 5वीं बॉल थी, 5वीं बॉल पे 20 रन, 5वीं बॉल पे एक छक्का लगा दिया और 6ठी बॉल पे एक छक्का लगा दिया। फिर लाइन लेंथ बिगड़ गई और 2 ओवर के पश्चात स्कोर जो है वो है 20। गोतौंडी टीम का बहुत ही अच्छी बल्लेबाजी, लगातार 2 छक्के लगाना कोई मुमकिन बात है ही नहीं। 4 बॉल तो बहुत ही अच्छी थी, लाइन अच्छी थी, लेंथ अच्छी थी, लेकिन बल्लेबाज ने समझा बॉल कहां पड़ रही है, किस रफ्तार से आ रही है, लेकिन जो भी गलती हुई थी 4 बॉल पे वो 2 बॉल पे वसूल कर ली। गुरुनाथ अगली बॉल लेके आए, गुरुनाथ, और उनका सामना कर रहे हैं, सॉरी, महादेव, महादेव बॉल लेके आए, महादेव, उनके सामने खड़े मुन्ना, गुरु, हाँ, बॉलिंग महादेव, महादेव का अगला बॉल गुरुनाथ के लिए फुल टॉस बनाकर खेलने की कोशिश की थी, जगह पे पैर बिल्कुल हिले नहीं, इसकी वजह से ये शॉट मिस कर गया। अगर वो पैरों की थोड़ी सी भी मूवमेंट करते तो उनका टाइमिंग अच्छा होता। सिर्फ 20 रन, 17 बॉल पर 43 रन बनानी है, 17 बॉल और 43 रन, 17 बॉल मध्ये 43 धावा। अगली बॉल महादेव की गुरु के लिए और फिर एक बार उठा दिया वन साइड पर, वहां पे फील्डर मौजूद है, 1 ही रन मिलेगा, अच्छी फील्डिंग, 1 ही रन पे संतुष्ट होना पड़ेगा और हो गए दोनों भी। इसी के साथ बढ़ता हुआ स्कोर पहुंचा गोतौंडी टीम का। स्ट्राइक पर है शरद, शरद के लिए बॉल डालेंगे महादेव। महादेव अपने बॉलिंग मार्ग से दौड़कर जाते हुए काफी तेज रफ्तार से बॉल डालते हैं और बॉल जो धीमी बॉल थी, बैट्समैन को बीट करना चाहते थे, बैट्समैन बीट भी हो गए, लंबा शॉट लगाना चाहते, लेकिन 1 ही रन मिलेगा और 1 रन पर ही संतुष्ट होना पड़ा। स्कोर पहुंचा 22 रन, 1 विकेट के नुकसान पर 22। अच्छी समझदारी से बॉलिंग करते हुए महादेव और उनके सामने अभी आए गुरु, गुरु, महादेव की बॉल गुरु को, फिर एक बार गुरु बीट, समझ नहीं पा रहे कि बॉल कैसी आ रही है। बॉल तो आ रही है लेकिन गुरु घूम रहा है, बस बल्ला घुमा रहा है। महादेव 4 बॉल हो चुके हैं, अगली बॉल महादेव की गुरु के लिए पर खेल दिया, जो बचा कुचा जो भी था वो बाहर चला गया बाउंड्री लाइन के। जिन्होंने जितना संयम रखा था वो आखिरी बॉल पर खो बैठे और 6 रन। प्रगति क्रिकेट क्लब ने टॉस जीतकर फील्डिंग करने का निर्णय लिया है। अगली बॉल महादेव की, फिर एक बार गुरु, गुरु के लिए महादेव की बॉल टप्पा खाने के बाद हवा में क्यों खेल गया ऑफ साइड पर, 4 रन, 2 बॉल में 10 रन जोड़ लिए।
जिम्मेवारी अपने बल्लेबाज तैयार रखे। बारह बॉल में 32 रन बनानी है गोतौंडी टीम को, सॉरी 31 रन बनानी है। अभी स्कोर पहुंचा है 32 पर, एक विकेट के नुकसान पर गोतौंडी 32। 3 ओवर के पश्चात आने वाला ये चौथा ओवर है। पहली ओवर में 3 रन 1 विकेट लेकर दिए थे मुन्ना ने, बहुत ही काबिले तारीफ ओवर था वो। स्कोर अभी पहुंचा है 32 रन, 32। और ये बॉलर कोण 3 ओव्हर 32 रन झालेले आहेत। 12 बॉल पर 31 रन बनानी है, 12 बॉल 31 रन बचे हुए हैं। बहुत ही बड़ा संघर्ष होने वाला है इस मैच में। 12 बॉल और 31 रन, जितना मुमकिन उतना ही नामुमकिन सा लक्ष्य। देखते हैं, प्रति ओवर 16 रनों का लक्ष्य है अभी 2 ओवर्स में। अगली बॉल भरत, भरत आया परत। भरत का शायद स्पिन बॉलिंग पर ज्यादा भरोसा रखते हैं भरत। टर्न हो सकती है बॉल, लेकिन हवा की रफ्तार तेज है, बिल्कुल फर्क नहीं पड़ेगा। और नहीं पड़ा, लेग साइड में खेल दिया। 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते हैं और दूसरा रन भी दौड़कर पूरा किया। बॉल कम है, रन ज्यादा है, यही तालमेल होना चाहिए। प्रति बॉल जो है चरद ने 2 रन बटोर लिया अपने टीम की जीत के लिए। लक्ष्य उतना आसान भी नहीं है और उतना नामुमकिन भी नहीं है, बस बल्ला चलना चाहिए। अगर बल्ला चलेगा तो 100 रन भी बनेंगे अगले 5 ओवर में, लेकिन 100 रन पार करने वाला एक भी मैच नहीं हुआ है। अगली बॉल फिर एक बार बॉल हवा में उठा दिया, खेल दिया और गेंद गई पहली से बाहर। 6 रन, सबसे लंबा छक्का अब तक के टूर्नामेंट का, यह सबसे लंबा छक्का। पहले के बाहर बॉल भेज दिया, ताकत लगाई शरद ने, जबरदस्त ताकत। और ये 6 रन। दस बॉल पर 23 रन बनानी है, 10 बॉल 23। हेलो, मॅच चालू करा, मॅच चालू करा, बसू नका, मॅच चालू करा। और इस टूर्नामेंट का जो है सबसे लंबा छक्का हमें देखने को मिला। बहुत ही बेहतरीन टाइमिंग, बेहतरीन शॉट, बेहतरीन ताकत का इस्तेमाल सही समय पे किया और ये 6 रन। और ये इस ओवर का तीसरा बॉल, बहुत ही अच्छी शॉट, हवा में खेला लेकिन वहां पर फील्डर मौजूद नहीं। 2 रन दौड़ के बैट्समैन ने पूरे भी कर लिए। सही रफ्तार, रन की सही रफ्तार, इतनी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है। और गेंदबाज भी दिल लगाकर, मन लगाकर, अपनी सही सूझबूझ से बॉलिंग करते हुए। अगला बॉल इनके सामने फिर एक बार हवा में उठाकर खेल दिया, लेकिन वहां पर फील्डर मौजूद है, कैच हो सकता है, लेकिन नहीं, टाइमिंग नहीं कर पाए फील्डर वहां के और ये कैच छोड़ दिया। 2 रन बैट्समैन ने दौड़कर पूरे भी कर लिए तब तक, तो हो सकता था कैच। ये कैच मिस करना बहुत ही महंगा पड़ सकता है
आने वाली बची जो बॉल है उन बॉलों के लिए जितनी भी स्टार्ट लेना चाहिए। स्टार्ट सबसे बहुत बड़ी चीज होती है। जब भी बॉलर दौड़ना शुरू करे तो स्टार्ट लेना चाहिए। अगली बॉल फिर एक बार उनके सामने बल्लेबाज सही टाइप की बॉल उठा दिया और ये 6 रन। मैंने कहा था ये कैच छोड़ना कितना महंगा पड़ सकता है और वही हुआ। दूसरी ही बॉल पर जड़ दिया छक्का। हेलो 7 बॉल पर 13 रन बनानी है। सही रफ्तार जोड़ ली है बल्लेबाज ने। आगे चलकर खेलने की कोशिश और फिर एक बार हवा में बॉल वहां पर फील्डर मौजूद। शायद ये हो सकता है क्या जनाब? और शरद आउट। तेज रफ्तार से बल्लेबाज बैटिंग कर रहे थे, रन जोड़ रहे थे, लेकिन गलत टाइमिंग, गलत शॉट बहुत बड़ा और खतरा आउट। शरद की ओर से G20 की टीम को। इस ओवर में एक शायद शरद पर रहना चाहिए था। रन। ये बहुत बड़ा झटका लगा है G20 टीम को। अच्छे बल्लेबाजी करते थे, सूझबूझ के प्लान बनाकर खेलते थे। शरद जाना पड़ा डगआउट में। और यह बहुत बड़ा नुकसान हुआ शरद के रूप में गौतम टीम का। चेंडू 13 धावा। बॅट्समन आले आहेत गोरख मोरे आणि 5वे बॉलर आहेत ते महादेव। 6 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता। महादेव पुन्हा एकदा बॉल फेकण्यासाठी तयार। महादेव हे खूप जोरामध्ये, खूप वेगामध्ये बॉल टाकतात आणि पुढचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये उचललेला बॉल तिथं फिल्डर आहे आणि कॅच आणि हा पुन्हा एकदा विकेट। आणि पहिल्याच बॉलवरती महादेव यांनी एक विकेट घेतलेली। माझ्या मते गोटवंडी टीमचं कंबरट मोडण्याचं काम जे आहे ते महादेव यांनी केले। 5 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे। 5 बॉल 13 धावा। समोर बॅट्समन आहेत सूरज कांबळे। सूरज कांबळे यांना महादेवचा हा बॉल आणि बीट। पुन्हा बॅट्समन बीट झालेला आहे। समजू शकलेला नाही की हा बॉल कोणत्या प्रकारचा आहे। टस बॉल होता पण थोडस टायमिंग वेळ गाठू न शकल्यामुळे हा शॉट थोडासा मिस झालेला। महादेवचा ह्या षटकातील हा 3रा बॉल आहे। पहिल्याच बॉलवर एक विकेट, दुसरा एक बॉल जो आहे तो डॉट। जिंकण्यासाठी फक्त 2 षटकारांची आवश्यकता आहे। पुढचा एकदा बॉल महादेवचा आणि पुन्हा ह्या शॉटची अजिबात आवश्यकता नव्हती आणि जवळजवळ गोतंडी टीम जे आहे ते जिंकण्या आणि हरण्याच्या मधला जो 3 बॉल आहेत आणि परिस्थिती आहे की षटकार मारा किंवा हारा अशीच परिस्थिती आलेली आहे।
3 बॉल मध्ये आवश्यकता आहे. पुढचा बॉल महादेव यांचा आणि पुन्हा एकदा चुकीचा फटका ऑफ साइडला खेळलेला आणि जवळपास एकच 2 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. फक्त 2 षटकार, 2 बॉल 12 धावा. पुढील संघाने तयार राहावं. लुमेवाडे आणि अंथुर्णे त्या टीमने तयार राहायचंय. लुमेवाडे अंथुर्णे महादेवांचा पुढचा बॉल. 2 षटकारांची आवश्यकता जिंकण्यामध्ये आणि हारण्यामध्ये. महादेवांचा पुढचा बॉल आणि माझ्या मते हा सामना जो आहे तो गोतंडी संघाने गमावलेला आहे. आता फक्त औपचारिकताच बाकी आहे. बॉल सरळ त्यांच्या लुमेवाडी आणि जाऊन अंथरुणे दोन संघाने तयार राहायचंय. यानंतर होणारा सामना प्रगती फाईट क्लब अंथरुणे वर्सेस लुमेवाडी 11. वाटलं होतं की बराचसा संघर्ष होईल शेवटच्या 2-3 बॉल मध्ये, पण तसा काही संघर्ष पाहायला न मिळाला. ह्या मॅचचा हा शेवटचा बॉल महादेव घेऊन येत आहेत आणि हा बॉल हिट डॉट. अप्रतिम ओव्हर, अप्रतिम. ह्या टुर्नामेंट मधली सगळ्यात अप्रतिम ओव्हर असेल तर महादेव यांचीच ही ओव्हर आहे आणि महादेव यांच्या या ओव्हरमुळं ही मॅच जी आहे ती गोतोंडी संघाने गमावली आहे. महादेव गोफणे यांना मॅन ऑफ द मॅच जात आहे आणि आमचे गेस्ट आहेत आमचे परम मित्र हरणी कलेक्शनचे सर्वे सर्वा बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी आहे सुरत साडी डेपोचे सर्वे सर्वा, हरणी कलेक्शनचे सर्वे सर्वा बापू साहेब गायकवाड आमचे मित्र हे या मॅचची मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देण्यासाठी ग्राउंड वरती उपस्थित झाले. अतिशय व्यस्त असणारं व्यक्तिमत्व, अतिशय बिझी असणारं व्यक्तिमत्व, पण त्यांनी आजचा काही अमूल्य वेळ आमच्यासाठी काढला. त्याबद्दल त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते ज्याच्या मॅचची मॅन ऑफ द मॅचची जी ट्रॉफी आहे गोफणे यांना दिली जात आहे. हरणी कलेक्शन आणि सुरत साडी सिल्क डेपोचे सर्वे सर्वा बापूसाहेब गायकवाड यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी जी आहे ती गोफणे यांना प्रदान केली जात आहे. बापूसाहेब गायकवाड तुमचं स्वागत, तुमचं अभिनंदन. गोपने यांचंही अभिनंदन आणि आमचे सगळ्यात लाडके अंपायर त्यांचंही सकाळपासून